महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारांना अभिवादन करून सर्वप्रथम फाल्गुन पौर्णिमेच्या आपणा सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आजच्या या प्रवचनाचा विषय की फाल्गुन पौर्णिमेचे जे महत्व आहे या संदर्भातील आहे. आपणा सगळ्यांना माहिती आहे की भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्तीनंतर म्हणजे जवळजवळ 6 वर्षांनी ज्यावेळेस ते आपल्या घरी म्हणजे कपिलवस्तू नगरीमध्ये परतले, तो परतण्याचा दिवस जो होता हा दिवस म्हणजेच फाल्गुनी पौर्णिमा जी आहे, या फाल्गुनी पौर्णिमेच्या दिवशी तथागत या आपल्या कपिलवस्तू नगरीमध्ये म्हणजे त्यांचे वडील राजा शुद्धोधन यांनी पाठवलेल्या कालुदाई नावाच्या व्यक्तीकडून तथागतांना विनंती केल्यानंतर तथागत कपिलवस्तू नगरीमध्ये प्रथम ते पहिल्यांदाच बुद्धत्व प्राप्तीनंतर त्या ठिकाणी आले होते. त्यावेळेस त्यांचं स्वागत करण्यासाठी प्रचंड जनसमुदाय बनला होता आणि स्वागत करत असताना भगवान बुद्धांच्या सोबत देखील अनेक भिक्षू त्या नगरामध्ये आले होते. हे सर्व भिक्षू या नगरामध्ये आल्यानंतर त्यांचं यथोचित स्वागत या नगरातील अनेक लोकांनी केले की आपल्या राज्याचा राजकुमार की ज्याने बुद्धत्व प्राप्त केलेले तो परत आपल्या या कपिलवस्तू नगरी मध्ये पुन्हा येत आहे. परंतु आता ज्यावेळेस ते येत आहे त्यावेळेस त्यांच्याकडे बुद्धत्व त्यांनी प्राप्त केलेले अशा प्रकारची त्यांची अवस्था बनलेली आहे आणि त्या अवस्थेला नतमस्तक होण्यासाठी त्यांना वंदन करण्यासाठी अनेक लोक त्या ठिकाणी जमली होती. जेव्हा तथागत त्या ठिकाणी आले तर तथागतांनी सगळ्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांचा जो लहानपणीचा मित्र होता कालुदाई, या कालुदाईला देखील तो तथागतांना निमंत्रण देण्यासाठी गेला होता. त्या कालुदाईची दीक्षा देखील तो देखील भिक्खू या फाल्गुनी पौर्णिमेच्या दिवशीच तो बनलेला होता. त्याचप्रमाणे तथागत या नगरामध्ये आल्यानंतर ज्या भिक्खू संघाचे ते प्रतिनिधित्व करत होते त्या भिक्खू संघाचा जो धम्म होता तो धम्म भिक्षाटन करणे होता. म्हणून तथागत त्या नगरीमध्ये भिक्षाटन करत होते आणि भिक्षाटन केल्यानंतर निग्रोध नावाच्या विहारामध्ये ते थांबले. परंतु तथागतांच्या वडिलांना असं वाटलं की आपला मुलगा की ज्याने भिक्षाटन करू नये त्याने आपल्या राजवाड्यामध्ये येऊन भोजन यथोचित करावं. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये तथागत ज्यावेळेस येत होते, तथागत येत असताना तथागतांचा म्हणजे सिद्धार्थ गौतमांचा जो मुलगा होता तो म्हणजे राहुल हा नुकताच किशोर वयामध्ये आला होता आणि त्याच्या आईला म्हणजे यशोधरेने आपल्या राहुलला त्यांनी सांगितलं की तो सर्व जनसमुदायामध्ये जो प्रचंड तेजस्वी दिसणारा जो व्यक्ती आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून तो तुझे वडील आहेत. आपल्या वडिलांकडे जाऊन तू तुझा वारसा हक्क त्यांच्याकडून माग. आणि ज्यावेळेस राहुल त्या ठिकाणी गेले आणि राहुल त्यांना जाऊन आपल्या वडिलांकडून वारसा हक्क मागितला त्यावेळेस तथागत आपल्या भिक्खूंना म्हटले की राहुल माझ्याकडे वारसा हक्क मागत आहे. तथागतांनी राहुलच्या हातामध्ये भिक्षा पात्र दिलं आणि भिक्षा पात्र दिल्यानंतर राहुलने देखील म्हणजे श्रामणेरची दीक्षा जी आहे ही राहुल पासून सुरुवात झाली की आजपासून म्हणजे या पौर्णिमेचं महत्व असं आहे की राहुल देखील श्रामणेर झाला. श्रामणेरची परंपरा जी आहे ही परंपराच आजच्या या फाल्गुनी पौर्णिमेच्या दिवसापासून सुरू झाली आणि राहुलच्या हातात त्यांनी भिक्षा पात्र दिले. पुढे तो भिक्षू म्हणून त्यांना घोषित म्हणजे एक प्रकारे सामने दीक्षा देऊन काही काळानंतर भिक्षू म्हणून घोषित करण्यात आलं. या सर्व गोष्टी होत असताना भगवान बुद्धांचा चुलत भाऊ नंद सावत्रभाऊ नंद याची देखील दीक्षा जी आहे ती आजच्या दिवशी करण्यात आली. नंद जो होता की जो अनेक स्त्रियांमध्ये रतमान होत असे आणि नंद जो आहे की त्याला कामवासना ही त्याची इतकी प्रगाढ होत असे की तथागतांनी त्याला एक दिव्य शक्तीद्वारे की अनेक प्रकारचं जे दर्शन जे आहे की ते दर्शन जे आहे तथागतांनी त्यांना घडवलं आणि यातून नंद यांची दीक्षा झाली. यावरती एक फार सुंदर पुस्तक की ज्याला सौंदर्यानंद असं म्हटलं जातं, हे सौंदर्यानंद आचार्य अश्वघोष
यांनी लिहिलेलं आहे आणि ते पुस्तक आपण जरूर सगळ्यांनी वाचलं पाहिजे की सौंदर्यनंद म्हणजे तथागतांनी नंदाची जी दीक्षा आहे ती दीक्षा कशा पद्धतीने दिली, नंदला सगळ्या प्रकारच्या मानसिक प्रवृत्तीतून आणि कामवासनेतून कशा पद्धतीने मुक्ती मिळवून देण्याचा प्रयत्न तथागतांनी केला, हे अत्यंत महत्व हे सौंदर्यानंद या ग्रंथामध्ये आचार्य अश्वघोष यांनी नमूद केलेले आहे, जे आपण वाचण्यायोग्य आहे. त्याचप्रमाणे तथागतांनी याच दिवशी भिक्षू म्हणजे ज्यांना आनंद, ज्यांचे जे उपस्थापक झाले त्यांची दीक्षा या पौर्णिमेच्या दिवशी झालेली आहे. त्याचप्रमाणे देवदत्तची दीक्षा देखील याच दिवशी झालेली आहे. म्हणजे तथागत ज्यावेळेस कपिल वस्तू नगरीमध्ये आले तर कपिल वस्तू नगरीमध्ये येत असताना त्यांच्या घरातीलच लोक ही या फाल्गुनी पौर्णिमेच्या दिवशी दीक्षित झाली. या दिवशी तथागतांनी निगृत नावाच्या विहारामध्ये महासमय नावाचं सुत्त जे आहे या सुत्तावरती प्रवचन त्या ठिकाणी केलं. महासमय सुत्त हे आपल्या सर्व लोकांना त्यांनी समजून सांगितलं. महासमय सुत्त हे अत्यंत महत्वाचं सुत्त आहे. ज्यांना बुद्ध धम्मामध्ये रुची आहे, ज्यांना बुद्ध धम्म आवडतो, ज्यांना बुद्ध धम्माचं आचरण करणे आणि बुद्ध धम्माचं आचरण करत असताना आपला जो आंतरिक जीवन मार्ग जो आहे त्याचा विकास करणे, आपल्या मनाचा परिपूर्ण विकास करणे हे ज्याचं ध्येय आहे, अशा व्यक्तीला महासमय सुत्त हे जाणणे खूप आवश्यक आहे. या महासमय सुत्तामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टींचं विशदीकरण हे तथागतांनी केलेलं आहे. कारण की बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की तथागतांनी असे कोणतेही चमत्कार केले नाही, कोणतीही जादू केली नाही, कोणत्याही पद्धतीने लोकांना आमिष दाखवले नाहीये. तर तथागतांनी जे काही सांगितले ते सर्व सत्य आणि प्रत्यय समुत्पाद म्हणजे कार्यकारण भावनेच्या सिद्धांतावरती आधारितच गोष्ट त्यांनी सांगितलं. परंतु काही जे अद्भुत धम्म जे आहेत हे अद्भुत धम्म हे तथागतांनी काही काही ठिकाणी मात्र निश्चितपणे दाखवलेले आहे की ज्याला वेदांग म्हणजे ज्याला 9 अंगानी युक्त असं तथागतांचं वचन ज्याला म्हटलं जातं, त्याच्यातलं अद्भुत धम्म हे अत्यंत महत्वाचं आहे आणि बऱ्याच लोकांना हे अद्भुत धम्म हे लक्षात येत नाही. हा अद्भुत धम्म म्हणजेच काय तर तथागतांनी महासमय नावाचं सुत्त हे आपल्या शाक्यवंशीय जे काही लोक होती त्या शाक्यवंशीय लोकांना याच्यावरती त्यांनी प्रवचन केलं आणि ह्या महासमय सुत्ताचा उपदेश केला. आजही अनेक ठिकाणी या महासमय सुत्ताचा उपदेश जो आहे किंवा हे सुत्त जे आहे हे सुत्त म्हटलं जातं. या सुत्तामध्ये एक वेगळ्या प्रकारची शक्ती, एक वेगळ्या प्रकारची पॉवर किंवा या सुत्तामध्ये एक वेगळ्या प्रकारची ध्वनी जी आहे, या ध्वनी लहरीतून अनेक पद्धतीने अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी साकारण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून महासमय सुत्त हे प्रत्येक व्यक्तीने म्हणणे खूप आवश्यक आहे. याच वेळी आपण नरसिंह गाथा जे म्हणतो की तथागतांचं जे वर्णन जे आहे हे यशोधरीने ज्या पद्धतीने आपल्या पुत्रास म्हणजेच आपल्या मुलास राहुल यास ज्या पद्धतीने सांगितलं, ती सांगण्याची जी पद्धती होती ती नरसिंह गाथा जी आहे त्या गाथेचं देखील आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने यशोधरेने आपले पुत्र राहुल यांना सांगत असताना या पद्धतीचे सौंदर्यपूर्ण जे वर्णन केलेलं आहे, गुणयुक्त पद्धतीचे जे वर्णन केलेले आहे ते देखील याच पद्धती हे देखील पाहणे खूप आवश्यक आहे. आणखी तथागतांचा धम्म आपण पाहत असताना तथागतांनी ज्या गोष्टीवरती भर दिलेला आहे ती गोष्ट म्हणजे माणसाचं मन आहे. मनाच्या परिवर्तनाशिवाय कोणतंच परिवर्तन शक्य नाही. जरी आपण सामाजिक परिवर्तन म्हटलं किंवा जरी आपण नैतिक परिवर्तन जरी म्हटलं तरी सामाजिक आणि नैतिक परिवर्तन हे मानसिक परिवर्तनाशिवाय शक्य होत नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्व अनुयायांना जो उपदेश केलेला आहे की त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर त्यांची बौद्धिक क्षमता जितकी वाढेल, या बौद्धिक क्षमतेच्या आधारे त्यांचं मानसिक परिवर्तन करण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे अगाध प्रयत्न घेऊन लोकांना शिक्षणाचं महत्व सांगून शिक्षणाविषयीचे कायदे निर्माण करून केवळ पुरुषच नाही तर स्त्रियांनी देखील शिक्षण घेतलं पाहिजे अशा पद्धतीचा उपदेश केला. आणि या उपदेशाच्या अनुसार आपण सर्व लोक शिक्षित झालो. हे देखील मानसिक परिवर्तनाचंच एक मोठं उदाहरण आपण पाहता येईल. म्हणून मन घडवेल त्याच पद्धतीने मनुष्य बनतो आणि मनाची जडणघडण ज्या पद्धतीची असेल तशाच पद्धतीची जडणघडण ही जीवनाची आपली होत राहते. म्हणून जीवनाच्या अनेक महत्तम बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. कारण की फाल्गुनी पौर्णिमेचं ऐतिहासिक महत्व पाहत असताना या फाल्गुनी पौर्णिमेला या प्रकारच्या घटना घडल्या, परंतु इतकंच यावरतीच थांबणे आपण गरजेचे नाहीये. यातलं जे मर्म जे आहे हे मर्म आपण लक्षात घेणे खूप आवश्यक आहे की तथागतांना पाहून अनेक जे लोक होते जे अतिशय राजे परिवारातले होते,
ज्यांना राजवंश प्राप्त होता, असे राजवंश असणारे लोक देखील या भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये दीक्षित झाले आणि संघामध्ये समाविष्ट झाले. म्हणजे असे अनेक उदाहरणं आहेत. आणि याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर तथागतांचा धम्म कशा पद्धतीने आपण आचरणात आणला पाहिजे, की जसं फाल्गुनी पौर्णिमेला अनेक लोक उपोषित करतात, म्हणजे अनेक पौर्णिमेला करतात, त्यातली फाल्गुनी पौर्णिमा ही खूप महत्वाची अशा पद्धतीची पौर्णिमा आहे की ज्याच्यामध्ये आपण उपोषित करतो. परंतु उपोषित करत असताना आपण म्हणजे बरेचसे लोक जे आहेत, जे जुन्या संस्कृतीमध्ये किंवा पूर्वीची जी हिंदू संस्कृती होती त्या हिंदू संस्कृतीमध्ये जसं आज होळी खेळली जाते किंवा एकमेकांना रंग लावले जातात, तर यातून माणसाचं जे काही विकृतीकरण होत चाललेलं आहे, या विकृतीकरणाला थांबवणे खूप आवश्यक आहे. या विकृतीकरणातून माणसाची जी आंतरिक विकासाची प्रक्रिया जी आहे, जी प्रज्ञा अवस्था जी आहे ती त्याची विकसित होत नाही. ही विकसित होण्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करणे खूप आवश्यक आहे. आणि ते प्रयत्न करत असताना आपल्या जीवनामध्ये बौद्ध जीवन मार्ग असणे खूप आवश्यक आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये प्रकट केलेला आहे, त्यांनी सांगितलेला आहे, त्यांनी लिहिलेला आहे. आणि तो मार्ग आपण आत्मसात करणे खूप आवश्यक आहे. आणि तो मार्ग आपण आत्मसात करत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेबांनी कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, की बौद्ध जीवन मार्ग आपण आचरणात आणत असताना कोणत्या कोणत्या पद्धतीने आचरणात आणू शकतो. तर सत, असत आणि पाप. सत्य काय, असत्य काय आणि पाप काय हे प्रथम आपल्याला लक्षात आलं पाहिजे. सत्याचा शोध आपण लावला पाहिजे आणि सत्याचं आपण अनुकरण केलं पाहिजे. असत्य जे आहे ते आपण सोडून दिलं पाहिजे. आणि जे जे पापकर्म आहे त्या पापकर्माला देखील आपण सोडून दिलं पाहिजे. ते पापकर्म करण्याचं टाळणे आपण खूप आवश्यक आहे. जसं आपण धम्म पालन गाथा म्हणतो, या गाथेतली पहिलीच गाथा ही आहे की सब पापस अकर्ण कुशलस्य उपसंपदा सचित परियोदपनं. म्हणजे सब पापस अकर्ण, कुठल्याही प्रकारचं पापकर्म करणार नाही. कुशलस्य उपसंपदा, कुशल कर्माची उपसंपदा मी निर्माण करेन किंवा संपदा मी प्राप्त करेन. सचित्त परियोजक, आपल्या चित्ताला इतकं सचेत करेल, इतकं सचित्त परियोजपन पदम म्हणजेच काय, तर चित्ताला इतकं एकाग्र करेल की जिथे चित्तामध्ये कुशल आणि कुशलच भाव निर्माण होईल. एतं बुद्धान शासन, हेच बुद्धांचं शासन म्हणजे शिकवणूक आहे. या पद्धतीने आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सत म्हणजे काय, असत म्हणजे काय आणि पाप म्हणजे काय. शुभ कर्म करीत राहा, अशुभ कर्मात सहयोगी बनू नका, पाप कर्म करू नका. म्हणजे बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये लिहित असताना हे जे वचन लिहिलेले आहेत की शुभ कर्म म्हणजे कुशल कर्म करत राहा, चांगले कर्म करत राहा, सदाचरण हे आपल्या जीवनामध्ये निर्माण करत राहा. हे अत्यंत महत्वाचा भाग बाबासाहेबांनी सांगितलेला आहे की शुभ कर्म करणे, कुशल कर्म करणे आणि सत्कर्म करणे हे खूप आवश्यक आहे. अशुभ कर्मात सहयोगी बनू नका, कोणाच्याही अशुभ कर्मामध्ये सहयोगी बनू नका. कोणी व्यक्ती वाईट कर्म करत असेल तर त्याच्या सहयोगी बनू नका, त्याच्यापासून अलिप्त राहा आणि पाप कर्म स्वतःहून करू नका. हा अत्यंत महत्वाचा अभिधम्म पिटकातला संदेश बाबासाहेब या ठिकाणी सांगतात. हाच बौद्ध जीवन मार्ग आहे आणि हाच बौद्ध जीवन मार्ग आहे. माणसाने एकदा शुभकर्म केले की परत परत शुभकर्म करीत राहिले पाहिजे. शुभकर्म इतके अविरत करावे किंवा करीत राहावे की त्या योगे अंतकरणातील सर्व इच्छाही शुभकर्माकडे लागाव्यात. शुभकर्माचा संचय करीत राहणे सुखकर आहे. माणसाने एकदा शुभकर्म केलं तर त्यांनी सातत्याने ते शुभकर्म करत राहिलं पाहिजे. शुभकर्माचा संचय हा सातत्याने करावा आणि या योगे अंतकरणातील सर्व इच्छा, सर्व कामना देखील शुभकर्माकडे लागल्या पाहिजे. शुभकर्म करण्यासाठी मनातील सर्व इच्छा, कामना या प्रयत्नशील असल्या पाहिजे आणि त्यांनी त्या पद्धतीने शुभकर्माचा संचय केला पाहिजे. कारण की शुभकर्म एक प्रकारची सुखद अवस्था निर्माण करते. शुभकर्म मला साधणार नाही असे म्हणू नका. थेंबा थेंबाने पात्र भरते, थोड्या थोड्या शुभकर्माने शुभकर्म वाढत जाते. म्हणजे मला शुभकर्म, चांगले कर्म करता येणार नाही असं बोलू नका. थेंबा थेंबाने पात्र भरते, त्याच पद्धतीने थोड्या थोड्या शुभकर्मामुळे आपलं जे पुण्य जे आहे, आपलं जे शुभकर्म जे आहे ते भरत जातं, ते वाढत जातं, ते वृद्धिंगत होत जातं. जे केल्यानंतर खंत किंवा खेद वाटत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधाने स्वीकारण्यात येते, ते कर्म चांगल्या रीतीने झाले असे समजावे. जे कर्म केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा पश्चाताप होत नाही, जे कर्म केल्यानंतर कोणताही खेद वाटत नाही किंवा त्याचं फळ जे आहे
हे आनंदाने, समाधानाने आपल्याला प्राप्त करता येतं किंवा स्वीकारता येतं, असे कर्म चांगले झाले असे समजावे. जर मनुष्य शुभकर्म करीत असेल तर त्याने वारंवार करीत राहिलं पाहिजे. जर मनुष्य शुभकर्म करत असेल तर त्याने ते वारंवार केलं पाहिजे. शुभकर्म प्रत्येक व्यक्तीला जोपर्यंत शुभकर्माचा संचय हा आनंदकारक अशा पद्धतीने बनत नाही तोपर्यंत त्याने शुभकर्म करीत राहिले पाहिजे. शुभकर्माला जोपर्यंत परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्याला देखील दुर्दिन भोगावे लागतात, परंतु त्याचे शुभकर्म परिपक्व झाले की त्यांना चांगले दिवस दिसू लागतात. की जेव्हा एखादा व्यक्ती शुभकर्म करत असेल तर त्याला परिपक्वता लगेच येणार नाही, परंतु जोपर्यंत मनुष्य, जो सज्जन मनुष्य आहे, त्यालाही दुर्दिन भोगावे लागतात, परंतु त्याचे शुभकर्माचे फळ परिपक्व झाले की त्याला चांगले दिवस दिसू लागतात. ते मला बरोबर साधणार नाही असे माणसाने शुभकर्माविषयी कधीच बोलू नये. थेंब पडून पात्र भरते. सुज्ञ मनुष्य जरी थोडे थोडे शुभकर्म करीत राहिला तरी परिणामी तो चांगुलपणाने भरून जातो. चांगुलपणाने आपण भरणे खूप आवश्यक आहे आणि चांगुलपणा हा माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा घटक आहे, जो शुभकर्मामुळे आपल्याला प्राप्त होतो. चंदन, धूप, कमळ, मधुमालती यांच्या सुगंधापेक्षा शिलाचा, सदाचाराचा सुगंध अधिक चांगला असतो. धूप आणि चंदनाचा सुवास मंद असतो, परंतु शिलाचा सुवास उच्चपदी दरवळत असतो. खरंच शिलाचा जो सुवास आहे हा नॅचरल शरीराला सुगंधित करतो. जितका व्यक्ती शीलवान होतो त्याचं शरीर देखील तितकं शीलवान होत असताना ती सुगंधित होतं. म्हणून भगवान बुद्धांच्या गाथा म्हणत असताना आपण असं म्हणतो, सुगंधिकाय वदनं अनंत गुणगंधिना सुगंधिनाहं गंधेन पूजयामी तथागत. की ज्यांचं शरीर सुगंधित आहे, सुगंधिकाय वदनं, त्यांना मी वंदन करते. अनंत गुणगंधिना, ज्याने अनंत गुण धारण केलेले. सुगंधिकाय, की ज्यांची शरीर सुगंधित असताना देखील त्यांना मी सुगंधित अगरबत्ती किंवा वस्तू अर्पण करून मी पुण्य संपादित करते. अशा तथागतांना मी या वस्तू अर्पण करत आहे. म्हणून शिलाचा सुगंध हा वाऱ्याच्या उलट्या दिशेला जातो आणि जे काही फुलांचा सुगंध असतो हा वाऱ्याच्या दिशेने जात असतो. हे अत्यंत महत्वाचं उदाहरण हे धम्मपदामध्ये आपल्याला पाहायला मिळते, जे तथागतांनी दिले. अशुभ हे शुद्र समजू नका, ते मजकडून घडणार नाही असे म्हणू नका. थेंबाथेंबाने भांडे भरते, थोडे अशुभ घडता ते वाढत राहते. की थेंबाथेंबाने ज्या पद्धतीने भांडं भरतं त्या पद्धतीने अशुभ कर्म देखील केल्याने ते वाढत जातं आणि अशुभाचा संचय होत जातो. म्हणून आज आपण समाजामध्ये जर पाहिलं तर शुभ कर्म करणारे जे लोक आहेत त्या लोकांना इतर लोक बोलतात की हे केल्याने काय होणार आहे, किंवा काही लोक धम्माचं आचरण करत असतील त्या लोकांना लोक हिणवतात की हे सगळं केल्याने तुम्हाला काय पैसे भेटणार, तुम्हाला धन प्राप्त होणार आहे, तुम्हाला मिळणार काय, म्हणून या गोष्टी तुम्ही करू नका. अशा पद्धतीने लोक एकमेकांना हिणवतात. परंतु हे जे अशुभ कर्म ही लोक करतात, शुभ कर्मापासून एखाद्याला परावृत्त करणे म्हणजे देखील अशुभ कर्म करणे आहे. आणि हे अशुभ कर्म हळूहळू आपल्या जीवनामध्ये वाढत जातं आणि आपण कधी चांगल्या कर्माला, चांगल्या गोष्टीला सोडून अशुभ गोष्टीमध्ये आलो हे आपल्याला कळत नाही. एक गोष्ट मला आठवते की एक फार सुंदर चित्रकार होता. या एक चित्रकाराला, म्हणजे सुंदर तो चित्र काढायचा म्हणतो, एक चित्रकार त्याला आपल्याला एक फार सुंदर इनोसेंट मुलाचं चित्र काढायचं होतं. की जगामध्ये असा इनोसेंट मुलगा की ज्याच्या चेहऱ्यावरती अत्यंत निरागस भाव आहे, ज्याची सुंदरता ही निरागसतेने परिपक्व होते, जे अत्यंत परिपक्व अशा पद्धतीने आहे. अशा पद्धतीच्या एका मुलाचा त्याला चित्र त्याचं काढायचं असतं. म्हणून एका गावामध्ये, एका खेडेगावामध्ये तो जातो आणि त्याला एक निरागस मुलगा सापडतो की ज्याचं सौंदर्य तर खूप असतं, परंतु त्याच्या चेहऱ्याचे भाव देखील तितकेच आनंदमय अशा पद्धतीचे असतात. आणि त्या मुलाचं तो चित्र काढतो आणि त्या मुलाचं चित्र काढल्यानंतर त्याला इतकं ते आवडतं, जेव्हा तो आपल्या प्रदर्शनामध्ये ठेवतो तर लोकही त्याची खूप वाहवा करतात, कौतुक करतात. परंतु काही काळानंतर त्याला असं वाटतं की मी जगातील सर्वात सुंदर, निरागस, शांतीपूर्ण, ज्याची चेहऱ्याचे भाव आहेत अशा व्यक्तीचं मी चित्र काढलेलं आहे, परंतु यासोबत मला एका क्रूर व्यक्तीचं देखील चित्र काढायचं आहे. आणि म्हणून तो अनेक क्रूर व्यक्तींना शोधण्याचा प्रयत्न करतो. एका जेलमध्ये त्याला एक क्रूर व्यक्ती सापडतो आणि तो क्रूर व्यक्ती सापडल्यानंतर तो व्यक्ती म्हणतो की याच्या चेहऱ्यावरचे भाव अत्यंत क्रूर आहेत,
हा व्यक्ती योग्य आहे क्रूरतेचं प्रदर्शन करण्यासाठी, याचं मी चित्र काढतो. ज्यावेळेस तो चित्रकार त्याला जाऊन भेटतो आणि त्या चित्रकार त्याला म्हणतो की मला तुझं चित्र काढायचंय, त्या चित्रकाराला पाहून तो जो कैदी जो असतो, ज्याच्यावरती क्रूरतेचे भाव त्याच्या चेहऱ्यावरती असतात, तो रडायला लागतो. आणि तो रडतच जातो. आणि चित्रकार त्याला विचारतो, रडण्याचं कारण काय? त्यावेळेस तो कैदी जो असतो तो सांगतो की एक 30 वर्षापूर्वी तुम्ही ज्या निरागस मुलाचं चित्र काढलं, तो निरागस मुलगा दुसरा तिसरा कोणी नाही, तो मीच आहे. आणि या 30-35 वर्षानंतर तुम्ही ज्याचे चित्र काढतात, जो अत्यंत क्रूरतेने भरलेला आहे, असा दुसरा तिसरा कोणी नसून तो मीच आहे. चित्रकाराला मोठं आश्चर्य वाटतं. कुठे ती निरागसता जे त्याच्या लहानपणी त्यांनी पाहिली होती, आणि कुठे ती क्रूरता जिथे त्याचे डोळे, त्याचे नाक, त्याचा चेहरा परिपूर्ण क्रूरतेने भरलेला होता. आणि हे पाहून त्याला आश्चर्य वाटतं की या अत्यंत शांतिमय शरीरातून ह्या क्रूरता ही निर्माण झालेली आहे. आणि हे त्याला आठवतं आणि हे आठवून तो रडू लागतो. परंतु चित्रकार जो असतो, चित्रकार म्हणतो की त्याच शरीरातून ही क्रूरतेचं प्रकटीकरण झालेलं आहे. म्हणून जोपर्यंत तुम्ही स्वतःला संयमित करत नाही, स्वतःला शुभ कर्मामध्ये विकसित करत नाही, तोपर्यंत तुमच्यामध्ये असणारे जे निखळ भाव जे आहेत, हे निखळ भाव हे वाढू शकत नाही. या उलट कधी त्याची जागा अशुभ कर्म करून घेतात आणि कधी तुमच्यामध्ये क्रूरता निर्माण करतात, हे सांगू शकत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीचा जीवन प्रवास जो आहे हा चांगल्या गोष्टीने चालू होतो, परंतु तो कधी वाईट गोष्टींमध्ये रूपांतरित होतो हे त्याचं त्याला कळत नाही. म्हणून तथागतांनी सांगितले, जीवनाच्या प्रत्येक क्षणोक्षणी ही जागृती असणे खूप आवश्यक आहे, सम्यक स्मृती असणे खूप आवश्यक आहे. आणि ही सम्यक स्मृती ही आपल्या जीवनात आपल्याला साध्य करायची असेल तर आपण कुशल कर्म काय, अकुशल कर्म काय, याची जाणीव आपल्या जीवनामध्ये ठेवणे खूप आवश्यक आहे. काया वाचा आणि मनाने आपण कुशल कर्मच नियमितपणे केले पाहिजे आणि कुशल कर्माचे भाव आपल्या जीवनामध्ये वाढवले पाहिजे. जर मनुष्य दुष्टपणाने बोलू लागला किंवा वागू लागला, तर ज्याप्रमाणे गाडीच्या बैलांच्या खुरा मागून गाडीचे चाक धावत असते, त्याप्रमाणे अशा माणसाच्या मागून दुःख धावते. जर मनुष्य वाईट बोलू लागला, वागू लागला, त्यावेळी ज्याप्रमाणे एखाद्या बैलगाडीच्या पाठीमागे त्या गाडीचं चाक येतं, त्या पद्धतीने दुःख आपल्या पाठीमागे येतं. म्हणून वाईट बोलणाऱ्या व्यक्तीने आणि वाईट वागणाऱ्या व्यक्तीने आणि वाईट भावना ठेवणाऱ्या व्यक्तीने हे लक्षात ठेवलं पाहिजे की दुःख सदतीत आपल्यासोबत आहे. या उलट ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती चांगला बोलतो, चांगला वागतो, चांगले भाव ठेवतो, ज्याप्रमाणे आपली सावली आपला पिछा कधी सोडत नाही, तसं सुख आपल्याला कधी सोडत नाही. सुख सदतीत आपल्या सोबत राहतं. म्हणून चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं राहा, चांगली मनोभावना ठेवा, तर तुमच्यामध्ये सुख कधीच तुमच्यातून निघून जाणार नाही. पापाचे अनुसरण करू नका, तर या बाबतीमध्ये सावधानी तुम्ही राहू नका. मिथ्या कल्पना उराशी बाळगू नका. बरेच लोक मिथ्या कल्पना उराशी बाळगतात. आज आपल्याकडे भगवान बुद्धांनी सांगितलेला इतका मौलिक संदेश आहे, इतका मौलिक धम्म आहे. हा धम्म सोडून लोक इतर जे धर्मामध्ये ज्या काही गोष्टी, ज्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी करतात, त्याचं अनुकरण करतात. काही राजकीय लोक याच्या पोस्ट सोशल मीडियाच्या द्वारे पाठवतात. काही लोक रिलेशन टिकण्यासाठी अशा पद्धतीच्या पोस्ट पाठवतात. मनुष्याच्या जन्मामध्ये त्यांना जी गोष्ट मिळालेली आहे ती गोष्ट त्याची बुद्धिमत्ता उंचावणारी असली पाहिजे. अंधश्रद्धेचं समर्थन करणारी असता कामा नये, अंधश्रद्धेचं पालन करणारी असता कामा नये, चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणारी असता कामा नये. तर माणसाची बौद्धिक क्षमता जी आहे ही अत्यंत उच्च अशा स्तरावरती उंचावण्यासाठी प्रयत्नशील असणारी असावी. आणि म्हणून अशा कोणत्याही गोष्टीमध्ये की जिथे मिथ्या कल्पना बाळगून तुम्ही चुकीच्या गोष्टी करत असाल, तर ते देखील पाप तुमच्यामध्ये संचित होतं. पाप म्हणजे अकुशल कर्म आणि पुण्याचा तो कुशल कर्म. दुर्विचाराचे दमन करून परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा. जे वाईट विचार आहे, जे माणसाला अधिक अधोगतीला घेऊन जातात, अशा विचारांना दूर करा. बघा, विचार हे ॲबॅट्रिक आहे, स्वच्छंदी आहेत, हे मनामध्ये येतात आणि जातात. विचार हे कधी स्थिर नसतात, परंतु विचारांच्या प्रभावामुळेच माणसाचं वागणं आणि बोलणं हे घडत असतं. माणसाच्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या गोष्टीमुळे त्याचं वागणं आणि बोलणं निर्माण होत असतं किंवा तो त्या पद्धतीच्या कृती करत असतो. परंतु तथागत म्हणतात, अशा दुर्विचारांना सोडून द्या, प्रयत्नपूर्वक सोडून द्या आणि चांगल्या गोष्टी करा, शुभ कर्म करा. कारण की शुभ कर्म जो व्यक्ती मागासलेला राहतो त्याचे मन पापामध्ये रममान होतं. जो व्यक्ती शुभ कर्म करण्यामध्ये मागास असतो,
बॅकवर्ड असतो अशा व्यक्तीचं मन पाप करण्यामध्ये अधिक लागतं. म्हणून तुम्ही सामाजिक जीवन जगत असताना समाजाची सायकोलॉजी देखील लक्षात घेतली पाहिजे, लोकांची सायकोलॉजी देखील लक्षात घेतली पाहिजे. आज गुंड किंवा बवाली अशा गोष्टींना लोक चांगलं समजतात. एखादा मुलगा दारू पित असेल तर सन्मान समजतात. अशा गोष्टीचं, अशा विचाराचं मागासलेपण हे आपण बाळगत असतो. ही सन्मानाची गोष्ट नाही. एखादा मुलगा जर मारामारी करत असेल, गुंड प्रवृत्ती निर्माण करत असेल, तर ही काही प्रतिष्ठेची गोष्ट नाहीये. ही एक प्रकारची दुर्विचाराची गोष्ट आहे. कारण त्याच्यात हानी त्या व्यक्तीची पण होते, परंतु त्या समर्थन करत आहोत, ते आपण करत आहोत. आणि या समर्थनामुळे त्या व्यक्तीकडून पाप घडत आहे आणि समर्थन करणाऱ्या व्यक्तीकडून देखील पाप घडत आहे. म्हणून या पद्धतीने आपण आपल्या मागास विचारांमधून दूर होणे खूप आवश्यक आहे. ते न बाळगणे हे आपल्यासाठी अत्यंत चांगलं आहे. त्याचप्रमाणे पाप कर्म करणाऱ्याला सुद्धा जोपर्यंत त्याची पापी परिपक्व झाली नाही तोपर्यंत सुख दिसत नाही. म्हणजे पाप कर्म करणाऱ्या व्यक्तीला जोपर्यंत त्याची पाप ही पक्व झाली नाही, म्हणजे पापाचा घडा जोपर्यंत भरलेला नाही तोपर्यंत त्याला सुख दिसत नसते. परंतु ज्यावेळी त्याची पाप परिपक्व होतात त्यावेळी त्याला दुःखाशिवाय काहीच दिसत नाही. त्याला दुःख आणि दुःखच दिसत नाही. दुःखाशिवाय त्याला कोणतीच गोष्ट त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अंगुलीमाल जो होता, की अंगुलीमालाने किती लोकांची हत्या केली, किती लोकांना मारलं. जवळजवळ 999 लोकांची त्यांनी हत्या केली. आणि 999 लोकांची हत्या करून जो काही 1000वा त्याचा जो काही हत्या करण्याचा जो प्रयोग होता तो तथागत बुद्धांवरती होणार होता. आणि तथागत बुद्धांच्या अगोदर त्यांची जी आई होती त्यांच्यावरती होणार होता. इतकी पाप हे अंगुलीमालाने केलं आणि अंगुलीमालाला तोपर्यंत काहीच दिसत नव्हतं. त्यांना सुख जे आहे आणि दुःख जे यातला फरकच कळत नव्हता. आणि म्हणून तथागत या अंगुलीमालाला बदलवण्यासाठी अशा जंगलामध्ये गेले की ज्या जंगलामध्ये अंगुलीमाल त्यांचा खून करण्यासाठी त्या ठिकाणी तत्पर होता. परंतु अंगुलीमाल सारखा डाकू, अंगुलीमाल सारखा व्यक्ती तथागतांच्या करुणेने बदलला. ज्यावेळेस तथागत त्या ठिकाणी गेले तर अंगुलीमाल हा त्यांना मारण्यासाठी त्यांच्या पाठीमागे धावत होता. आणि पाठीमागे धावत असताना अंगुलीमालला तथागत हे सापडत नव्हते असं म्हणतात. त्या ठिकाणी काही तथागतांनी त्यांच्याकडे असणारी जी इद्धी आहे, पाली भाषेमध्ये त्याला इद्धिपाद असं म्हणतात, या इद्धीचा प्रयोग केला. आणि या इद्धीच्या प्रयोगामुळे तथागत त्याला सापडू शकले नाही. अंगुलीमालांनी त्यांना थांबवलं की हे संन्यासी तू थांब. तर तथागतांनी त्याला असं म्हटलं, मी थांबलो आहे, तू थांब. अंगुलीमाल असं म्हटला, तू पळत आहे आणि तू म्हणतो की मी थांबलोय, तू खोटं बोलत आहे. त्यावेळेस तथागत त्याला असं म्हटले की मी हत्या करायचं थांबलोय, तू पण हत्या करायचं थांब. त्यावेळेस अंगुलीमालच्या मनामध्ये एक वेगळं विचारचिंतन निर्माण झालं. जे अंगुलीमालचं मन प्राणीहिंसा करण्यासाठी, एका व्यक्तीला मारण्यासाठी तत्पर झालं होतं, ते मन अचानक बदललं. तथागतांनी त्याला म्हटलं की तू माझा खून करणार आहे हे मला माहिती आहे. ही माहिती असून देखील मी या जंगलामध्ये केवळ तुझ्यातला चांगुलपणा पाहण्यासाठी आलेलो आहे. तर अंगुलीमाल, तू मला मार, परंतु मारण्यापूर्वी तू माझे एक काम कर, झाडाची पानं तोड. आणि अंगुलीमालने आपल्या तलवारीने झाडाची पानं तोडली, तथागतांना दिली. तथागत म्हटले की ही पानं तोडलेली जी आहेत ही पुन्हा जोड. अंगुलीमाल म्हटला की हे शक्य नाही, हे जोडू शकत नाही. त्यावेळेस तथागत त्याला म्हटले की जर पानं तू सहज तोडू शकतो आणि ते जोडू शकत नाही, तोडणे सोपं आहे परंतु जोडणे अवघड आहे. जी गोष्ट आपण सहजरित्या करू शकतो, तोडू शकतो एखादी गोष्ट, परंतु ती निर्माण करू शकत नाही, त्याच्यावरती आपला अधिकार नसतो, ते शक्य नाही. अंगुलीमालला तथागतांनी त्याच्या क्रोध उत्पन्न झालेल्या ऊर्जेतून देखील परिवर्तित केलं. आणि जोडणे जर शक्य नाही, निर्माण करणे शक्य नाही, सृजन करणे शक्य नाही, तर तोडणे हे पाप ठरलं जातं. म्हणून तथागत म्हटले की जर तू जोडू शकत नसतील तर तू विचार कर. आणि अंगुलीमालांनी त्याच ठिकाणी तथागतांना शरण आला. त्या अंगुलीमालची असणारी क्रोध ऊर्जेचं रूपांतरण करुणेच्या ऊर्जेमध्ये त्या ठिकाणी झालं. आणि तथागतांना तो शरण आल्यानंतर आपल्या सर्व पाप कर्माची कबुली त्यांनी दिली. तथागत म्हटले की आजपासून तू परिपूर्ण या पाप कर्मातून मुक्त झालेला आहे, या हिंसेतून मुक्त झालेला आहे. आजपासून तू नवीन तुझा जन्म होतोय. तुझं जे नाव आहे अहिंसक, हे नाव तू सत्कारी लाव. आणि म्हणून अंगुलीमाल तेव्हापासून भिक्षू झाला.
इतकं मोठं परिवर्तन तथागतांनी करू शकलं. परंतु हे सगळं कधी त्यांना लक्षात आलं? हे सगळं ज्यावेळेस लक्षात आलं अंगुलीमालला, त्यावेळेस तथागतांनी त्याचे जे पाप होते, या पापाचा घडा जो होता किंवा पाप जी होती, परिपक्व होलेली पाप, हीच अंगुलीमालला कळत नव्हती. तशाच पद्धतीची अंगुलीमालाची वृत्ती असणारे प्रत्येक व्यक्तीमध्ये ही क्रोध ऊर्जा भरलेली असते आणि ही क्रोध ऊर्जेला जर संधी मिळाली तर ही क्रोध ऊर्जा एखाद्यावरती राज्य देखील प्रस्थापित करते. म्हणून क्रोध जो आहे, या क्रोधाला जिंकण्यासाठी किंवा पाप कर्माला टाळण्यासाठी आपल्यामध्ये जागृती आणि कुशल कर्म करण्याची खूप गरज आहे, ज्यातून सुखाची निर्मिती होते, पापातून दुःखाची निर्मिती होते. म्हणून या दृष्टिकोनातून आपण पापकर्म करणे टाळले पाहिजे आणि जे कुशल कर्म आहे ते आपण केले पाहिजे. अशुभ मजपर्यंत येऊन भिडणार नाही असे बोलत माणसाने अशुभाला कमी लेखू नये. माझ्याकडून अशुभ कर्म होणार नाही असं बोलून माणसाने स्वतःला कमी लेखू नये. थिंबाथिंबाने भांडे भरते, त्याच पद्धतीने अगदी अल्प अल्प दुकृत्य करता करता मूर्ख मनुष्य पापमय होऊन जातो. की माझ्याकडून पापकर्म होणार नाही असं समजू नका. ज्याप्रमाणे थिंबाथिंबाने भांडे भरते, तेव्हा थोडं थोडं अल्प पापकर्म करून देखील व्यक्तीचं पापकर्म हे परिपक्व होतं आणि मनुष्य मूर्ख होऊन सिद्ध होतं. म्हणून पापकर्म करत असताना ते माझ्याकडून होणारच नाही अशा पद्धतीचा खोटा आत्मविश्वास निर्माण करू नका. तर योग्य पद्धतीने आपण आपलं जीवन जगत असताना सातत्याने कुशल कर्माची वृद्धी करा आणि पापकर्म करण्यापासून आपल्याला स्वतःला टाळा. माणसाने आपले विचार अशुभ कर्मापासून प्रवृत्त करून शुभ कर्मासंबंधी प्रवृत्ती वाढवण्याची त्वरा करावी. माणसाने शुभ कर्म करण्याची त्वरा करावी, त्याची वृद्धी करावी. जर माणूस शुभ कर्म आचरण्यात आळस करू लागला तर त्याचे मन अशुभ कर्मामध्ये रममान होते. जर शुभ कर्म करण्यापासून माणसाला आळस निर्माण व्हायला लागला तर त्याचं अशुभ कर्म मध्ये रूपांतरण होतं आणि अशुभ कर्मामध्ये तो रममान होतो. माणसाने एकदा पाप केले तरी त्याने परत परत पाप करू नये आणि पापात आनंद मानू नये. पापाची वाढ ही दुःखकारक असते. पाप केल्यानंतर पापाचा पश्चाताप माणसाला झाला पाहिजे. परंतु पाप करण्याकडे जर माणसाची वृत्ती लागली तर माणूस देखील त्या पापकर्मामध्ये रममान होतो आणि ही पापाची वाढ ही दुःखकारक असते. म्हणून तुम्ही पहा, एखादा व्यक्ती जर जेलमध्ये गेला तर जेलमध्ये जाणे हे त्याचे एक पापामुळे तो गेलेला असतो. परंतु ती सन्मानाची गोष्ट आज समाजामध्ये मानली जाते. ज्यावेळेस तो जेलमधून येतो तर ते कोणता तरी एक मोठा दादा, कोणता तरी मोठा एखादा भाई किंवा कोणता तरी मोठा एखादा गुंड बनून तो वागू लागतो, कारण की त्याचं एक पापकर्म त्याला अनेक प्रकारची पापकर्म करायला लागतात. म्हणून अशा प्रकारच्या प्रवृत्तीपासून स्वतःला दूर साधणे खूप आवश्यक आहे आणि समाजाने देखील कोणत्या गोष्टीला प्रोत्साहन द्यायचं आणि कोणत्या गोष्टीला प्रोत्साहन द्यायचं नाही याचा विचार करणे खूप आवश्यक आहे. कुशल कर्म करीत जा, अकुशल कर्म करू नका. कुशल कर्म करणारे इहलोकी धन्यता पावतात. कुशल कर्म करीत जा, अकुशल कर्म करू नका. कुशल कर्म करणारे इहलोकी, इहलोक याचा अर्थ इंद्रिय लोक, इहलोक याचा अर्थ डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ, हे जे काही आपले 5 इंद्रिय आहेत आणि मन आहे, या मनाचे जे विषय आहे, या विषयामध्ये एक संयम निर्माण होतो आणि यातूनच माणसं या ठिकाणी धन्यता प्राप्त करतात, एक प्रकारचं समाधान व्यक्त करतात. आणि माणसाच्या जीवनाला धन्यता आणि समाधान ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण की माणूस जर आपल्या जीवनामध्ये समाधानीच नसेल तर त्याच्या इच्छा आणि आकांक्षा कधीच पूर्ण होऊ शकत नाही. समाधान जीवनामध्ये खूप आवश्यक आहे. संतुष्टी परम धनम, संतुष्टीच परम धन आहे आणि या संतुष्टीचं आपण आपल्या जीवनामध्ये पालन करणे खूप आवश्यक आहे. जितक्या जास्त इच्छा, आकांक्षा आणि तृष्णा आपण निर्माण करू तर आपलं जीवन संपून जाईल, परंतु आपल्या तृष्णा कधीच संपू शकत नाही, त्या वाढतच जाते. आणि म्हणून समाधान ही खूप महत्वाची गोष्ट आहे, धन्यता ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ती कुशल कर्मातून आपल्याला प्राप्त होते. कामुकतेने दुःख निपजते, कामुकतेने भय निपजते. कामुकतेपासून मुक्त होतो तो दुःख आणि भयापासून मुक्त होतो. कामुकता माणसाला दुःख निर्माण करते. कामुकता याचा अर्थ माणसाची सातत्याने इंद्रिय लालसा, म्हणजे खाण्याची पण कामवासना असू शकते किंवा ऐकण्याची पण असू शकते, पाहण्याची असू शकते, स्पर्शाची असू शकते. आपले 5 इंद्रिय आणि या इंद्रियामध्ये निर्माण झालेली वासना जी आहे ही वासना त्या त्या विषयाच्या संदर्भात असू शकते आणि या काम वासनेतून, या कृतीतून दुःखाची निर्मिती होते, यातून भीतीची निर्मिती होते आणि या कामुकतेतून मुक्त होण्याचा जो प्रयत्न करतो तो विमुक्त व्यक्ती हाच खरा शूरवान व्यक्ती असतो. अन्यथा दुःख आणि भय हा सातत्याने तो आपल्यामध्ये निर्माण करतो. दुःख आणि भय
हे त्याला कामुकतेमुळे तयार झालेलं असतं. ही कामुकता आपण समजणे खूप आवश्यक आहे. कामुकता याचा अर्थ फक्त शरीर आणि पुरुष आणि स्त्री यांच्या संबंधालाच कामुकता म्हणतात अशातला भाग नाही. कामुकता याचा अर्थ आपल्या 5 इंद्रियातून निर्माण झालेली जी इच्छा आणि आकांक्षा आणि जी तृष्णा जी आहे, त्याची ती भावना जी आहे, त्याची ती वासना आहे, या वासनेला कामवासना असं म्हटले. इंद्रिय वासना त्याला म्हटलं जातं. भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे. संसार हे सर्वात मोठे दुःख आहे. हे सत्य उमगले की निब्बाणे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागते. भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे. भूक एक प्रकारचा रोग आहे की जो आपण भागवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे भूक लागली तर आपण जेवण करतो. म्हणजे भुकेवरचं औषध भोजन आहे आणि भोजन केल्यानंतर आणखीन भोजन पाहिजे ही देखील एक प्रकारची कामना आहे. परंतु भोजन करणे आणि त्यात समाधान मानणे, शरीराला जी तत्व आवश्यक आहे, जी जीवनसत्व आवश्यक आहे, ती जीवनसत्व त्याला मिळणे हे आवश्यक आहे. म्हणून भोजन एक प्रकारचं काय आहे तर औषध आहे आणि भूक एक प्रकारचा रोग आहे. हे तथागतांनी केलेलं अत्यंत मार्मिक अशा पद्धतीचं उदाहरण आहे आणि हे तुम्हाला आयुर्वेदात देखील सापडणार नाही. हे तथागतांनी सांगितलं. भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे. संसार हे सर्वात मोठे दुःख आहे. संसार कोणता? संसार जो तुमच्या इंद्रियातून निर्माण झालेला आहे. तुमचे 5 इंद्रिय आणि या 5 इंद्रियाचे जे जे विषय आहेत, या विषयाची जी काही लालसा आहे, या लालसेतून निर्माण झालेली जी काही कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा आहे, याला संसार असं म्हटलेलं आहे. हा संसार एक प्रकारचं दुःख आहे. हे सत्य ज्याला उमगते तोच व्यक्ती निब्बाणाच्या मार्गावरती, निर्वाणाच्या मार्गावरती जाऊ लागतो. त्याला निर्वाण सुखकारक वाटतं. तोपर्यंत त्याला निर्वाण ही सुखकारक किंवा निर्वाण नावाची अशी गोष्ट असते हे देखील त्याला लक्षात येणार नाही. ज्याप्रमाणे वज्र एखाद्या मौल्यवान रत्नाचा भंग करते, तसे स्वनिर्मित स्वयंघोषित पाप त्याचा नाश करते. म्हणजे एखादा म्हणजे कठीण पदार्थ मौल्यवान रत्नाचा भंग करते, मौल्यवान रत्नाला कापते. वज्र हा मौल्यवान रत्नाला कापतं आणि व्यवस्थित घडवतं. तसे स्वनिर्मित स्वयंघोषित पाप करणाऱ्या व्यक्तीचा नाश करतं. म्हणजे स्वयंघोषित जे पाप जे व्यक्ती करतो तो त्याच्याच त्या पापामुळे स्वतःवरती नाश ओढून घेतो. मग ज्याप्रमाणे की लोखंडाचा गंज जो आहे हा लोखंडातून निर्माण होतो आणि लोखंडाला संपवतो, अशा पद्धतीने आपल्यात निर्माण झालेली पाप जे असतात ते आपल्याला संपवत असतात. ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता वृक्षाला खाली ओढते, म्हणजे जी वेल जो असतो वृक्षाला, जो वेल त्याच्यावरती चढताना त्या वृक्षाला खाली ओढतो, त्याप्रमाणे ज्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो तो त्याच्या शत्रूला आनंद आटावा अशा अधोगतीला स्वतःहून जाऊन पोचतो. म्हणजे ज्याच्यामध्ये दुष्टपणा आहे, ज्याप्रमाणे वेल झाडाला खाली ओढते त्या पद्धतीने दुष्टपणा माणसाला खाली ओढतो आणि शत्रूला आनंद वाटेल अशा पद्धतीने तो अधोगतीला प्राप्त होतो. त्याचप्रमाणे दुष्कृत्ये आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्य माणसाला सहज करता येतात, परंतु जी उपकारक आणि हितकारक कृत्य असतात ती मात्र करायला कठीण असतात, परंतु ती स्वयंप्रयत्नाने आपल्याला करता येतात. कारण की दुर्कृत्य ही म्हणजे वाईट कृत्य माणसाला मारक ठरत असतात आणि ती सहज करता येतात. वाईट कृत्य करण्यासाठी कोणाला सांगावं लागत नाही, परंतु चांगली कृत्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. जी उपकारक असतात, जी हितकारक असतात, जी कल्याणकारक असतात, अशी कृत्य ही माणसाला करण्यासाठी कठीण असतात, मात्र ती स्वयंप्रयत्नाने ही केली जातात. तर अशा पद्धतीचा जीवन मार्ग हा माणसाने आपल्या जीवनामध्ये आत्मसात केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या या पुस्तकामध्ये द बुद्ध आणि धम्मामध्ये बौद्ध जीवन मार्ग हा कसा असावा या संदर्भात केलेलं हे जे मार्गदर्शन जे आहे हे अत्यंत मौलिक आहे. या मार्गदर्शनामध्ये सत्य म्हणजे सतकर्म, असतकर्म आणि पापकर्म याविषयीचं त्यांनी केलेलं जे विश्लेषण आहे हे फक्त शाब्दिक नाही, त्याचं अनुसरण हे आपल्या जीवनामध्ये आपण करणे खूप आवश्यक आहे. जेव्हा व्यक्ती या प्रकारचं अनुसरण करेल तेव्हा त्या व्यक्तीची जी सायकोलॉजी आहे हे अत्यंत उच्च अशा दर्जाची झालेली असेल. तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख जे आहे हे सातत्याने त्याच्या सोबत असेल. त्या व्यक्तीचं जीवन जे आहे हे सर्व स्तराने विकसित झालेलं असेल. शेवटी विकास किंवा उत्क्रांती हीच माणसाच्या जीवनाची गुरुकिल्ली आहे. माणूस जीवन का जगत आहे तर माणूस जीवन जगत आहे त्याची उत्क्रांती होण्यासाठी. म्हणजे शारीरिक उत्क्रांती नाही, शारीरिक उत्क्रांती ही निसर्गाने ऑलरेडी केलेली आहे. माणूस हा उत्क्रांत झालेला आहे बायोलॉजिकल, परंतु माणूस हा सायकोलॉजिकल उत्क्रांत झालेला नाही. सायकोलॉजिकल त्याची जी उत्क्रांती आहे ही स्वयंप्रयत्नाने साध्य करता येते आणि हे स्वयंप्रयत्न म्हणजे तथागतांनी सांगितलेला धम्म.
धम्म ही उत्क्रांतीची प्रक्रिया आहे माणसाच्या जीवनाची, आणि ही प्रक्रिया प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे, सम्यक व्यायाम करणे हे खूप आवश्यक आहे. कारण की पौर्णिमा आपण दरवर्षी, दरवेळेला, दर महिन्याला आपण साजरी करतो. या पौर्णिमेचे ऐतिहासिक महत्व आहे. म्हणजे प्रत्येक पौर्णिमेचं एक महत्व आहे. ऐतिहासिक काही गोष्टी त्याच्या पाठीमागे घडलेल्या आहेत, ती त्याची महत्व आहे. परंतु जीवनातलं आचरण हे त्याही पेक्षा श्रेष्ठ आहे. कारण की प्रत्येक ऐतिहासिक महत्व असणाऱ्या या गोष्टीतून बोध घेणे हे आवश्यक आहे, आणि या बोधाचं रूपांतर सम्यक कृतीमध्ये करणे, सम्यक कर्मामध्ये करणे खूप आवश्यक आहे. हीच खऱ्या अर्थाने आजच्या या फाल्गुनी पौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांशी संवाद साधताना केलेली देसना आहे. यातून आपण आत्मबोध निर्माण करा आणि तो जीवनामध्ये आचरणाद्वारे सिद्ध करा. यातच सुख आहे, यातच आनंद आहे, यातच एक प्रकारचं बुद्धत्व